मुळामध्ये की हा प्रयोग करताना, हे आख्यान मांडताना आपल्याकडे इतकं समृद्ध ऑलरेडी काम झालेलं आहे आणि ते खूप यशस्वी आहे, खूप लोकप्रिय आहे. तर ते जर केलं असतं तर इन्स्टंट झटपट तुम्हाला प्रसिद्धी आणि यश मिळालं असतं. तुम्ही आपल्या रचना करायच्या आणि आपलं म्युझिक करायचं, हे कशात आलं, हे का केलं? हा आमचा पहिला आख्यान सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं की आपण एकतरी गाणं जुनं घ्यावं, निदान लोकांना म्हणजे आपण ते प्रमोशन करू, मग लोकांना आपण थिएटरमध्ये तरी घेऊ आणि मग आपलं काहीतरी ऐकूयात. मग असं आमचा सुरुवातीला 1-2-3 वर्षापूर्वी असं होतं की बाबा आपण 1-2 जुनी गाणी घेऊयात किंवा जे लोकांना जे आवडतं ते घेऊयात, लोक नाचतील, मग आपल्याला जे हवंय, जे ऑथेंटिक पाहिजे, मूळ संगीत पाहिजे, मग ते आपण लोकांना ऐकूयात. पण जसजसं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आपण जो सगळ्यांनी नमन गण ऐकला, ते आम्ही ज्यावेळेस क्रिएट करत होतो त्यावेळेस आमच्याच अंगावर पहिल्यांदा खूप वेळा शहारे आले. म्हणजे आम्ही दोघं स्टुडिओत असायचो आणि 1-2 मग कधी पृथ्वी यायचा किंवा कधी अभिषेक यायचा की बाबा चला आपण कसं वाटतं एकदा बघून घेऊयात, कधी चंद्रकांत यायचा, एकदा गाऊन तर बघू. आम्हालाच खूप भारी वाटायला लागलं की अरे नाही ह्याच्यात काहीतरी पॉवर आहे. मग आम्ही आमचे 4-5 जण नाही आपल्याला काय भारी वाटतं, मग कधीतरी माझ्या आईला बोलव किंवा अजून कोणतरी वेगळ्याच मुद्रा कसं वाटतंय बघ रे एकदा. तोपर्यंत माहितीच नव्हतं याचं पुढे काय होणार आहे. पण ज्यावेळेस ही ठिणगी आम्हाला कळाली की नाही याच्यातच पॉवर आहे, ऍक्च्युली या वाद्यांमध्ये पॉवर आहे, या चालींमध्ये पॉवर आहे, या लिहिलेल्या शब्दांमध्ये पॉवर आहे. त्यामुळे मग हे आम्हालाच इतकं भारी वाटतंय, तर आता हे पोचवायचं कसं हे आपण याच्यावरती विचार करूयात. आणि जसं हा पण म्हणाला की लोककलेला कायमच आपण रस्त्यावर बघत आलोय, एकच कुठेतरी दिमडी वाजतीये, एकच ढोल वाजतोय चला चला, किंवा सहसा लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळाला आपल्या घरी लोक कलाकार येतात, तिथे एकच कुठेतरी संबळ वाजतोय. आमच्या दोघांच्या डोक्यात होतं की आपण एक वाद्य कधी घ्यायचं नाही. जो ग्रँजरनेस जे सध्या चाललंय सगळीकडे, म्युझिक पाहिजे, ग्रँजर पाहिजे, म्हणजे लोककला सुद्धा ग्रँजरनेस मांडायची. म्हणून आम्ही आख्यानामध्ये टोटल 80 वाद्य वापरतो लोककलेतली. लोकांना ते चांगलं का ओरिजिनल ज्यावेळेस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने चांगलं वाटायला भाग पाडायला लागेल आपल्याला. की एक जर संबळ आणलं तर लोक म्हणतील हा ठीक आहे जुनच भारी आहे रे ते, कारण त्याची साऊंड क्वालिटी, त्याची ऑथेंटिसिटीपणा, त्यांनी ज्या कलाकारांनी ते वाजवले त्यांचा आत्मा त्याच्यात आहे. तर आमचा असा तो प्रयत्न होता की आता आपल्याला असं काहीतरी क्लुप्त्या करावं लागतील की आपलं ओरिजिनल लोकांना आवडायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या काही म्हणजे ही जी आता घाटोळी लोकांनी खूप डोक्यावर उचलून धरलेली आहे ती ऑलरेडी युट्यूबवरती 1 वर्षापूर्वी आम्ही रायगड समितीसाठी 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही केली होती. ती लोकांना आवडत होती, रायगडावर वाजवत होती, त्यामुळे ती फक्त माहिती होती. पण ज्यावेळेस ती चंद्रकांतने आख्यानामध्ये पहिल्यांदा सादर केली ती इतकी व्हायरल झाली की मग लोकांना युट्यूब पेक्षा लाईव्ह येऊन बघण्यात त्याची खूप मजा यायला लागली. मग ते सुरू झालं. मग आता घाटोळी मग गण जास्त आवडायला लागला, अरे हे पण भारी आहे. मग आता गवळण जास्त आवडलं, असं सगळं लोक टिपत गेले. म्हणजे आता आमचा 44वा सांगीतिक थाट आम्ही शेवटी आता पार पाडला, तर तिथे 44 पैकी 20-22 वेळा सांगीतिक थाट पाहणारी सुद्धा ऑडियन्स तिथं. अरे कोण आहे तसं नशिबवान, इतक्यांदा तिकीट मिळणारे कोण वशिलेवाले आहेत सांगा आता. त्यामुळे म्युझिक बद्दल मी आता विजय पण मी याला थोडं पुढे कनेक्ट करतो. ऍक्च्युली आता काय तिकीट कशी मिळायला हवेत ते आम्हालाही कळलं नाही. एक आधी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यांच्या मनातला प्रश्न की तुमची तिकीट कशी मिळतात. हो, हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कशी मिळवावी कशी मिळवावी फोकाख्यांची तिकीट. ज्या लोकांनी ना की 5-5, 6-6 वेळा किंवा 10 वेळा बघितले ना, विनोदादा आहेत 7 वेळा, त्यांना माहिती आहे. कारण आम्हाला ही अजून ते गणितच कळलं नाहीये कसं. आता विनोद पुस्तक लिहिणार आहे की तिकीट कसं मिळवावं. तर मग पहिलं जे लिहिलं गेलं ते काय होतं? पहिला गणच लिहिला गेला का? हा, आता यात काही आख्यांची सगळी गाणी आधी चाली झाल्यात बर आणि नंतर लिखाण झाले. अरे वा. म्हणजे कारण आम्ही याच्याकडे गेलो की भावा असं असं करायचंय आणि हे चाली आहेत, तर तू बाबा आम्हाला लिहून दे. मग हा तर सुरुवातीला राजी होतच नव्हता की म्हटला मी नाही करणार, मी गाणे लिहून देतो पण लवण बंधू म्हणून मी नाही करणार, कुणीतरी आपण दुसरा करूयात. पण नंतर जशी गाणी छान येत गेली तसा तोच म्हटला की नाही आता मीच करणार. म्हटलं याचा एक लहरी मोहम्मद म्हणतो आम्ही याला. कारण याला एक काम सांगायचं म्हणजे 8 दिवस आधी प्रिपरेशन असतं आमचं की याला मग आता इराणी चहाला घेऊन जायचं, मग पुण्यातला खत्री वडापाव खाऊ घालायचा, असं ते प्रिपरेशन असतं. आणि मग याला 1 दिवस गाठायचं आणि मग 4-5 गाणी तरी बाहेर काढे. कारण तो त्याचं म्हणजे असंच की अरे हर्ष कुणाला आवडणार आहे, घट्ट करत बसायचंय, आपल्या तिघांना आवडतं म्हणजे सगळ्यांना आवडतं असं नाही ना. कारण त्याचा लोकसंगीताचा लोककलेचा अभ्यास आणि आमचं आणि हे सगळं हे आम्हाला आमच्यात खूप भारी वाटायचं.
करायचं. पण तोच की परत अरे तिकडे काय काय चाललंय, बालगंधर्वला काय शो चालले, तर आपण कुठं घेऊन जायचं लोकसंगीत, कोण येणार आहे आपल्या अगरबत्ती पुढे यांच्या असे सगळे डायलॉग. आणि हा जिथे तो म्हणला की हुजूर पार्कच्या शाळेच्या मागे तो राहतो, असं 3 वाजता आम्ही त्या सगळे कुणी शांतता सगळे आणि आम्ही तिथे मोठ्या मोठ्याने गण म्हणतोय, नमन म्हणतोय, मग हे चांगलं वाटतंय, असं चांगलं वाटतंय, असं सगळं ही प्रोसेस सुरू होती. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की आख्यानाची सुरुवात किंवा हे लोकसंगीत किंवा हे सगळं अशा पद्धतीने ते म्हणजे आम्हाला त्या जसं म्हटलं की आम्हाला कुठेही प्रूव्ह करून द्यायचं नव्हतं, कुणालाही सांगायचं नव्हतं आमचं महाराष्ट्र संगीत किती भारी किंवा आम्ही किती भारी किंवा हा किती. आम्हाला काहीतरी असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे आपल्याला जे काही खाद्य इकडून मिळते मेंदूला ते काही पुरेसं नाहीये. आता आपल्याला काहीतरी स्वतःच खाद्य निर्माण करावं लागेल आणि म्हणून हे आख्यान स्वरूपात सगळं आलं. बरं, मग आता त्यातलं पहिलं गाणं म्हणजे पहिलं एक तर नमन झालं, पुढचं काय झालं? हा, आता आम्ही ऍक्च्युली सिक्वेन्स वाईज गेलो होतो. पहिले नमन झालं. नमन ऍक्च्युली आमच्या डोक्यात नव्हता, कारण नमन हा कला प्रकारच नाही अस्तित्वात मुळात. म्हणजे खूप लोक नमन जाऊन सर्च करतील, आपण जो नमन करतो तसं अस्तित्वात नाहीये. आम्ही म्हटलं की सुरुवातीला आपण काय करूया की रामकृष्णानी छान पंचपदी सुरू करू आणि नंतर मग आख्यानात घालू. तर तो याची आयडिया होती की असं न करता आपण जे काही आपले ज्या शक्तिस्थळ आहेत की कुलदेव ज्यांच्या इथे, ज्यात आपण वाघ्यामुरळी म्हटलं की खंडोबा आठवतो, गोंधळ म्हणलं की अंबाबाई असेल, असं तर त्यांची नावं घेऊन त्यांना नमन करूयात आणि मग आपण गणाला सुरू करूयात. तर पहिलं नमन झालं, मग गण झालं आणि मग डायरेक्टली शेवटी आपलं भैरवी झाली आणि मध्ये सगळं ब्लँक होतं, मध्ये काही झालं नाही. पण मग ते भैरवी झाली आणि भैरवी नंतर मग हळूहळू आम्ही करत गेलो, कारण काय हे काम सगळं मूडवर होतं आमचं, कारण आमचं वय फार लहान आहे आणि आम्ही फार जास्त. तुमचं ॲव्हरेज वय सगळ्यांचं किती आहे? 25. सगळ्यात लहान कोण आहे? सगळ्यात लहान अर्णव आणि विश्वा. किती वय आहे? 18. अरे असं म्हणजे आता संज्ञान झाले. आता परवाच लायसन आलंय. तर मग ते हळूहळू तशी प्रोसेस होत गेली आणि त्या काळात आम्ही जे काही गाणी झाली, लिखाण झालं ना, त्याचं ह्या भाऊकडे